राज्यातील काही लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले असले तरी विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय। भंडारा जिल्ह्यातील 794 शाळेतील विद्यार्थी अद्यापही गणवेशाविनाच आहे। विद्यार्थ्यांसह पालकांना देखील गणवेशाची प्रतीक्षा आहे। शासनाच्या नव्या धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील 794 शाळेतील हजारो विद्यार्थी हे गणवेशापासून वंचित आहेत। विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता गणवेशाची प्रतीक्षा करावी लागते। आता या वंचित विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार याची प्रतीक्षा सुरू आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आपण पाहू। 15 ऑगस्ट मोठा उत्साहानं मोठा धाटात साजरा करण्यात आला। मात्र आजही महाराष्ट्रातील असे अनेक जिल्हे आहेत, त्यापैकी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। कारण की जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशच मिळालेले आणि गणवेशापासून त्यांना वंचित राहावं लागलं। भंडारा जिल्ह्यातील 794 जे शाळा आहेत त्या शाळांना गणवेश मिळालं नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागलं। त्यांना 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस त्यांच्या सिव्हिल ड्रेसवर साजरा करावा लागला। आपल्यासोबत बघू शकता की संपूर्ण विद्यार्थी आजही शिक्षा प्रदान करत असताना सिव्हिल ड्रेसवरच करत आहे। आपल्या घरच्यांचे जे ड्रेसेस आहेत त्याच्यावरच ते खऱ्या अर्थाने इथं आपली शिक्षा प्रदान करत असताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच काय की जिल्ह्यामध्ये संपूर्ण 794 शाळेमध्ये हीच परिस्थिती आहे। त्यामुळे एकंदरीतच काय पंचायत समितीमध्ये गणवेश आणल्यात, मात्र ती क्वालिटी खराब असल्यामुळे विद्यार्थी ते घालू शकत नाही। त्यामुळे कुठेतरी समजे विद्यार्थी जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात विद्यार्थ्यांनी गणवेशच घातले ना, अशा प्रकारचे दृश्य दिसत आहेत। गणवेश जरी घालला असेल तर मागील वर्षीच्या गणवेश ते घालून शिक्षा प्रदान करत असताना दिसत आहे। आपल्यासोबत एक शाळेतील विद्यार्थिनी आहे। काय सांगशील बेटा, शाळा काल 15 ऑगस्ट झाला, तू ड्रेस घालून आली होती की काय सांगशील? आम्ही ड्रेस घालून नाही आले आणि शासनाने आम्हाला ड्रेस नाही दिले आणि सगळ्या मुलांना ड्रेस नाही दिले आणि सरकार बहुत योजना देते पण आम्हाला ड्रेस नाही देत का? सरकारला शिक्षणाकडे लक्ष देत नाही सरकार। आपण बघू शकता की चिमुकली सुद्धा खऱ्या अर्थानं सरकारला आवाहन करतात, सरकारला सांगत आहे की लाखो करोड रुपये खर्च खऱ्या अर्थानं सरकार करते, मात्र शिक्षणाकडे खर्च करत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या गणवेशाकडे सुद्धा लक्ष द्यावे। या चिमुकलीचे काल 15 ऑगस्ट साजरा केला, मात्र तिने घरच्या ड्रेसवर साजरा केला। हे दुर्दैवी घटना खऱ्या अर्थानं भंडाऱ्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।